पंच मंगेश दादा साबळे यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। अक्षरशः या देव माणसाच्या नाकातून रक्त येत आहे। माझी विनंती आहे दादांना, प्लीज उपोषण थांबवा, कारण तुमच्यासारख्या स्वार्थासाठी नाही, समाजासाठी लढणारा माणूस इथला समाज परत जन्माला घालू शकत नाही आणि हा लढणारा योद्धा आम्हाला हवा आहे। नाकातून येणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला आम्ही घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना आव्हान आहे, उठा, जागे व्हा, लढा आपल्या न्याय हक्कासाठी। चिल्लाएगा उसका भला अकेला वो मर गया, चिल्लाएगा उसका भला अकेला वो मर गया, कुछ संगठन हो तो तर गया, कुछ संगठन हो तो तर गया। आता वेळ आली आहे उठण्याची आणि गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या व्यवस्थेला झोपेतून उठवण्याची। सरकार मायबाप अजून किती अंत बघणार आहात? मंगेश दादा शेतकऱ्यांसाठी लढत आहेत। शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की आता उठावं लागेल, लढावं लागेल आणि शासनाला सुद्धा विनंती आहे, साहेब जरा लक्ष द्या। आजची गावाकडली परिस्थिती एवढी बिकट झाली, मी भूमिहीन मजुराच्या कुटुंबातला आहे, ऊसतोड मजुराच्या कुटुंबातला आहे। शेती नाही आली तर मला काय भेटणार नाही, माझा तर असणारा न्यायाचा सुद्धा प्रश्न कुणाच्या पाटलावर नाही। अरे ती जमीनच वाहून गेली तर मी आता कुणाच्या शेतात कामाला जायचं? त्याला सुद्धा या सरकारने 50,000 रुपये त्याच्या खात्यामध्ये, त्याच्या अकाउंटमध्ये भूमिहीन मजुरांच्या टाकले पाहिजेत। ही सुद्धा मागणी मंगेश साबळेंच्या याच्यात घेतलेली। समाजाला न्याय मिळाला पाहिजे, माझा गाव खेड्यातील समाज हा पुढे आला पाहिजे। अतिशय हजारोंच्या संख्येने राज्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होतात, हजारो परिवार या ठिकाणी रस्त्यावर येतात आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या 2 महिन्यापासून या राज्यामध्ये जे की सर्वांना माहीत, आमच्या या ठिकाणी शेकडो पुरामध्ये वाहून आमच्या आया बहिणींचं कुंकू या ठिकाणी निसर्गाच्या कोपानं पुसण्यात आमचे शेकडो जनावरं वाहून, आणि याचसाठी या महाराष्ट्रामध्ये गावड्यातील शेतकरी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। या प्रामाणिक भावनेत या संबंध राज्याच्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या कुटुंबाचं दुःख आपल्या उराशी बाळगून आम्हा सर्व तरुणाईचे प्रेरणास्थान मंगेश भैया साबळे या ठिकाणी सर्वप्रथम मला सिलोडवासियांचं या ठिकाणी टाळ्या वाजून मला तुमचा आभार या ठिकाणी मानले पाहिजे, कारण गेल्या 7 दिवसापासून मी पाहतोय या ठिकाणी सिलोडवासियांची भूमिका अतिशय महत्वाची। आणि आज सुद्धा सिलोडमध्ये उत्स्फूर्त बंदची जेव्हा हाक देण्यात आली तर या ठिकाणी अतिशय सर्व व्यापाऱ्यांचे सुद्धा मी मनापासून आभार या सगळ्या गोष्टी घडत असताना मला मुद्दाम सांगितलं, अरे एका कष्टकऱ्यांचं गोरगरिबांचं लेख सर्वांना सगळ्यांना विचार करा। हॅलो, आम्हाला मंगेश दादाला सर्वांना शेतकऱ्याचे जेवढे प्रश्न महत्वाचे, पूरग्रस्तांचे जेवढे महत्वाचे, तेवढाच आम्हाला मंगेश दादाचा जीव महत्वाचा आहे, ही विसरून चालणार नाही। मंगेश दादाला सर्व शेतकऱ्याच्या वतीने आम्ही अशी विनंती करतो की दादा आपलं भरपूर आयुष्य पडलं, यानंतर बरेच आंदोलन करू, बरेच उपोषण करू आणि या सरकारला आपण नीट ठेवणार नाही, हा आमचं म्हणणं ऐका आणि या सर्वांच्या वतीनं आपलं उपोषण या ठिकाणी सोडून घ्या। आम्हाला तुमची खूप काळजी आहे। ते बा आई रडती, मुलगी रडती, ही माझ्या भाषेची मुलगी आहे, माझ्या गावची देऊळगाव बाजार। बचेंगे तो और भी लढेंगे आपण, एवढं आमचं एवढं म्हणणं मंगेश दादा ऐका, तुम्ही ऐका, एवढं आमचं म्हणणं ऐका। भरपूर दिवस पडले आपल्याला।